जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचा डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत येतं यांच्यातर्फे 200+ जागांसाठी संधी निघाली आहे, अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची अशी आहे की कुठलीही फी नाही आहे अप्लाय करण्यासाठी आणि एक्झाम पण नसणार आहे। इथे मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय। त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। किंवा तुमचं शिक्षण काय झालंय, ITI झालंय किंवा BCom झालंय, BSc झालंय, मग त्या रिलेटेड वॅकन्सी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। शोधून शोधून रिसर्च करून ती पण माहिती तुमच्यासाठी आणेल, कारण की जेवढे पण आपण व्हिडिओ बनवतोय तर प्युअरली एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन बनवतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकताय। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं आणि यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे, कशा प्रकारे काम चालतं, काय चालतं आणि दरवर्षी यांच्या वॅकन्सी निघत असतात, आपण व्हिडिओ टाकत असतो। इथे बघा, यांच्या वेबसाईटवर सगळी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आता जी अपॉर्च्युनिटी आली आहे त्याला अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट आहे, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे। जस्ट तुम्हाला काय करायचं आहे ते बघा, तुमचं युजर नेम, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं, इथे बघा दिलंय इंजिनिअरिंग डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएट झालाय आणि जनरल ग्रॅज्युएट तुमचं झालंय तरी अप्लाय करू शकताय। बॅच 2025-26 साठी हे ऍप्लिकेशन लाईव्ह झालेलं आहे। 16/12/2025 पासून 5/1/2025 म्हणजे 5 जानेवारी अप्लाय करायची शेवटची तारीख। ओके, त्याआधी तुम्हाला अप्लाय करायचंय। नवीन असाल तर इथून अकाउंट क्रिएट करू शकताय। बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। ही माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। ओके, आणि यांची ही जी नोटिफिकेशन आहे तुम्ही इथे वाचू शकताय। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड लेटेस्ट नोटिफिकेशन आलेली आहे आणि ते खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाणार आहे। आता कुठल्या स्ट्रीमसाठी किती आहे, जसं की तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमासाठी एकूण 30 जागा आहे। सामान्य म्हणजे जनरल स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तर 60 जागा आहे आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर 110 जागा आहे। तुम्ही कॅटेगरीत नसाल तर त्यानुसार सुद्धा इथे बघू शकताय। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट पण इथे दिलेली आहे आणि वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे। हे बघा, यांच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली आहे, पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। जसं की तुम्ही इथे वाचू शकताय, ही जी आहे ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे। इथे बघू शकताय 1 वर्षाची ट्रेनिंग तुम्हाला मिळते, म्हणजे नेमका काम कसं चालतं, काय चालतं, की पुढे बघा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा एक्सपिरियन्स बेसवर भरती निघतात तेव्हा तुमच्याकडे हे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स बेसवर जेव्हा भरती निघतात तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकताय। हा तुम्हाला बेनिफिट मिळतो, कामाचा अनुभव मिळतो, प्लस सर्टिफिकेट मिळतं, प्लस स्टायपेंड मिळतं। त्यामुळे तुम्ही जॉबच्या शोधात आहात, जॉब मिळत नाहीये किंवा एक्सपिरियन्स बिलकुल नाही आहे तर 1 वर्ष तुमच्या आयुष्यातले तुम्ही अप्रेंटिसशिपला देऊ शकताय, जिथे तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि जेव्हा परमनंट वॅकन्सी निघतात तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, आता बघा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर 110 जागा आहे, 12,300 रुपये इथे स्टायपेंड मिळतो, प्लस इथे सरकारी DBTद्वारे सुद्धा पैसे मिळतात, जे की इथे दिलेले आहे डिटेलमध्ये। डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी 30 जागा आहे आणि जनरल ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर 60 जागा आहे। ओके, अशा टोटल 200+ जागा आहे। आता इंजिनिअरिंग झालं असेल तर कुठले कुठले अप्लाय करू शकता, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, शिप बिल्डिंग या रिलेटेड तुमचं झालं इंजिनिअरिंग अप्लाय करू शकताय। आणि जनरल ग्रॅज्युएटमध्ये जसं की तुमचं BCom झालेलं आहे, BBA झालेलं आहे, BCA झालं आहे, BSW झालं आहे, सिमिलर एज्युकेशन तुमचं झालं आहे, जनरल स्ट्रीममधनं तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, आता यासाठी वयोमर्यादा काय तर तुम्ही ते बघू शकता। वयोमर्यादा कमीत कमी 18 आहे, जास्तीत जास्त 27 आहे। पण तुम्ही कॅटेगरीत ना तर SC/ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष सूट आहे आणि दिव्यांग तुम्ही असाल तर 10 वर्ष सूट आहे। म्हणजे 27 + 10 37 जरी तुम्ही आहात दिव्यांग तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगून झाली आहे, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि जनरल ग्रॅज्युएट। ओके, आता महत्त्वाची गोष्ट अप्लाय कसं करायचं, तर यांची जी वेबसाईट आहे यावरून आपण अप्लाय करू शकतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे तुमचे जे मार्क पडलेले आहे त्यानुसार 80% गुणवत्तेवर असणार आहे, 20% तुमची मुलाखत होणार आहे, त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर कागद पडताळणी होऊन मुलाखत होऊन तुमचा इथे सिलेक्शन होणार आहे। सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे।
26 डिसेंबर पासून सुरू झालेलं आहे. 5 जानेवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत तुमची 27 जानेवारीला होणार आहे. मुलाखत फक्त काय आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरेच असणार आहे. मेन म्हणजे तुमचं मेरिट बेस्ड आणि 20 मार्काची मुलाखत यावर तुमचं सिलेक्शन असणार आहे. तर चांगली संधी आहे. ज्यांचा डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहात, गव्हर्नमेंटचा कामाचा अनुभव पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, ते अप्लाय करू शकताय. हा काही परमनंट जॉब नाही, 1 वर्षाची इंटर्नशिप आहे ज्याच्यामध्ये अनुभव मिळतो, सर्टिफिकेट मिळतो. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की अप्लाय करा. लोकेशन मुंबई असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.